इगतपुरी तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू आलेल्या मुसळधार पावसामुळे जे आहे इगतपुरी तालुक्याच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काल दुपारच्या सुमारास भावडी धरणे 100% भरला असून त्याच्यानंतर भाम धरण हे सुद्धा भरण्याच्या मार्गावर आहे. कडवा धरणात जे आहे ते 60.46%, भाम धरणात 39.34%, दारणा धरणात 78%, मुकणे धरणात 22.56%, वाकी धरणात 96.51% आणि वैतरणा धरणात 50% जो आहे तो हा पाणी साठा जमा झालेला आहे. अशी जर मुसळधार जर होत राहिली तर लवकरच ज्या तालुक्यातील जी पूर्ण धरणं आहे ती ओसंडून व्हावी लागतील आणि जे तालुक्याच्या धरणांच्या याच्यावर जे पण काही जिल्हे आहेत त्यांची ताण सुद्धा लवकरच भागवले जाणार असल्याचे चित्र समोर येत आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.